नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग। आणि याच्या आधी जे काही आपण ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग बघितलेलं आहे ते आपण एकाच मापाने बघितले। 31 चेस्टच्या मापानेच आपण 4 टक्स ब्लाउज, कटोरी ब्लाउज, प्रिन्सेस कट ब्लाउज ही बघितले। आता आपण तर 38 इंच छातीचा प्रिन्सेस कट ब्लाउज आपण बघणार आहोत, जो की दोन्ही नेक डीप नेक असणार आहेत। तर 4 टक्स ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ ज्यांनी कोणी बघितलेला नसेल ते आपल्या चॅनलवरती जाऊन बघा। आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात। तर बघा, हे जे काही मेजरमेंट आहे ते मी इथं एका पेजवरती लिहून घेतलेले आहेत। ब्लाउज शोल्डर मायनस चार्ट बघण्यासाठी काय लागतं, नेकचा शेप कुठला आहे ते, रेडी शोल्डर तुमचं किती आहे ते, आणि तुमचा नेक डीप किती आहे। तर माझा फ्रंट नेक डीप आहे 8 इंच आणि बॅक नेक डीप आहे 10 इंच। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केल्याने काय होईल, मी तुम्हाला जे काही नवीन व्हिडिओ किंवा नवीन जे काही मी तुम्हाला सूचना देईल त्याच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच तुमच्या स्क्रीनवर येऊन दिसतील आणि तुमच्याकडनं असे माहितीपूर्ण व्हिडिओ मिस होणार नाही। सगळ्यात आधी आपल्याला इकडून शोल्डरचं मार्किंग करायचं आहे। तर शोल्डर आहे 15 इंच, तर 15 इंचच्या निम्मे मी इथं टाकून घेते। तर बघा, 7.5 इंचावरती मी एक मार्किंग करते। त्यानंतर तुमचं जे काही शोल्डर असेल त्याचं निम्मं तुम्ही इथं टाकायचं आहे। 16 असेल, 17 असेल, 18 असेल, 12, 13 जे काही असेल त्याच्या निम्मे तुम्ही इथं टाकून घ्या। त्यानंतर इथून बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं। हे मार्किंग कंपल्सरी असेल, छातीचं माप कुठलीही असू द्या, ब्लाऊजची उंची कितीही असू द्या, शोल्डर कितीही असू द्या, प्रत्येक मापासाठी हे 2.5 इंच फिक्स राहील। आणि त्यानंतर जिथून शोल्डरचं मार्किंग केलं तिथून खाली 1 इंच डाऊन कंपल्सरी जायचं आहे। तर बघा, हे 2.5 इंच आणि इथून 1 इंच डाऊन कंपल्सरी असेल, याच्यात कुठलेही चेंजेस होणार नाही, याची काळजी घ्यायची। त्यानंतर आता हे जे काही आपण मार्क केलेलं आहे त्याला असं क्रॉस जॉईन करून घ्यायचं। तिथे एक क्रॉस लाईन ड्रॉ करायची, 2.5 इंच आणि 1 इंच अशा पद्धतीने क्रॉस लाईन ड्रॉ करा। क्रॉस लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर आता इथून आपल्याला ह्या 1 इंचपासून खाली मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर बघा, मुंडाचं जे काही फॉर्म्युलाचा चार्ट दिलेला आहे, मुंडा फॉर्म्युला चार्ट, तर तो चार्ट तुम्ही समोर घ्या। आणि मी तिथं असं लिहिलेलं आहे की जेव्हा तुमची छाती 28 ते 31 असेल आणि त्यानंतर पुढे दिलेलं आहे पॅक नेक डीप पॅक असं मी दिलेलं आहे। जेव्हा तुमची छाती 28 ते 31 असेल तेव्हा तुमचा गळा डीप आहे की पॅक आहे हे तुम्ही बघा आणि त्यानंतर जे काही सूत्र दिलेलं आहे ते तुम्ही फॉलो करायचं आहे। तर बघा, आता माझी चेस्ट आहे 38 इंच, तर मी 2 नंबरच्या बॉक्समध्ये बघेल, तर ज्यांच्या कोणाकडे चार्ट आहे त्यांना लगेच समजेल, ते चार्ट समोरच घेऊन बसतील। त्यानंतर आता माझी चेस्ट 38 आहे, तर 32 ते 41पर्यंत जेव्हा तुमची चेस्ट असेल तेव्हा तुम्ही त्याच्या पुढचा जो काही फॉर्म्युला असेल डीपनेकनुसार तो घ्या। तर आता इथं माझा ब्लाऊज डीपनेक आहे म्हणून मी डीपमध्ये बघेल, जर का पॅक राहिला असता पॅकनेक तर मी पॅकमध्ये बघितलं असतं। त्या आता माझी चेस्ट आहे 38 इंच, 38 इंचला मी डिवाइड 6 केलं तर माझं आन्सर येईल 6.33 आणि 6.33मध्ये जर का मी अर्धा इंच प्लस केलं, हाफ इंच प्लस केलं, तर माझं फायनल मुंड्याचं मार्किंग काय येणार आहे 6.83। तर बघा, आता मी इथं 6.83वरती एक मार्किंग करते। तर 6.75 म्हणजे 6.75 म्हणजे पावणे 7 इंच आणि 83 म्हणजे 7 इंचला एक लाईन कमी। तर ते मार्किंग कुठून करायचं, हे 1 इंच सोडून खाली, ते 1 इंचच्या खाली आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। तर बघा, 6.83 म्हणजे 7 इंचला एक लाईन कमी, तिथं मी एक मार्किंग करते आणि त्यानंतर आता इथून मी अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करते। तर बघा, जे काही तुमची चेस्ट असेल तर तुमचा नेक डीप असेल त्यानुसार तुम्ही चार्ट बघा आणि चार्ट बघून तुमच्या चेस्ट पुढे जे काही फॉर्म्युला असेल तो फॉलो करा। आता प्रत्येकाकडे अँड्रॉईड मोबाईल आहे, कॅल्क्युलेटर आहे, तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा कॅल्क्युलेटर ओपन करा आणि त्याच्यात तुम्हाला सिंपल टाकायचं आहे। जी काही तुमची चेस्ट आहे 32, 33 ती टाका, डिवाइड तिला 6 करा आणि 6 केल्यानंतर जे काही
चार्टमध्ये प्लस करायला लावलेलं आहे 1 इंच, अर्धा इंच किंवा पाऊण इंच, ते तुम्ही प्लस करा आणि जे काही तुम्हाला आन्सर मिळणार आहे ते तुम्ही या 1 इंच पासून खाली मुंड्याचं मार्किंग करा. खूप सोपं आहे. व्यवस्थित लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, स्किप न करता, तर तुम्हाला नक्कीच समजेल. तर तुम्ही चार्ट घेतलेले आहे तर ते चार्ट तुम्ही समोर घ्या. आपण मुंड्याचं मार्किंग केलं, ही असेल आपली चेस्ट लाईन. मुंडा मार्किंग केला म्हणजे आपल्याला चेस्ट लाईन मिळून जाते. इथपर्यंत तुमचं लक्षात आलंच असेल. तर बघा, आता इथून मी उंची टाकून घेते. तर मी उंची टाकलेली नाही, 14 इंच. मी काय करेल, बॅकमध्ये 1.5 इंच प्लस करते. 15.5 इंचावरती एक मार्किंग करते. इकडे सुद्धा 15.5 इंचावरती एक मार्किंग करते. ही 2 मार्किंग केल्यामुळे काय होईल, आपली जी काही आपण ही लाईन ड्रॉ करू ती अशी आपली स्ट्रेटच येईल. इथून एक अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली. उंची टाकून झाल्यानंतर आता आपल्याला इथं शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर शोल्डरचं मार्किंग करताना आपल्याला काय काय लागतं मेजरमेंट ते तुम्हाला माहितीच आहे. तर मी तुम्हाला चार्टसुद्धा दिलेला आहे. तर त्याच्यात आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघावा लागतो. तर त्यासाठी तुम्हाला 3 मेजरमेंट महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे तुमचा नेकचा शेप कुठला आहे ते बघायचं, त्यानंतर तुमचा नेक डीप किती आहे ते बघायचं, आणि वरती चार्टवरती मी दिलेलं आहे की रेडी शोल्डर. तुमचं रेडी शोल्डर किती आहे, 1 इंच, 2 इंच, 3 इंच, 2.5 इंच, 1.5 इंच, जे काही असेल तो चार्ट तुम्ही समोर घ्या. त्या चार्टच्या पुढे मी दिलेलं आहे की तुमचे नेक डीप आणि त्याखाली रेडी शोल्डर. तर तुमचा नेक डीप किती आहे, तर मी नेक डीप दिलेला आहे 5.5 ते 6.5 असेल. तेव्हा तुम्ही किती मायनस करायचं, त्यानंतर तुमचा नेक 6.5 ते 7 असेल तेव्हा किती मायनस करायचं, आणि त्यानंतर 7 ते 9, 9 ते 11 आणि 11 प्लस जेवढा काही असेल तेव्हा किती मायनस करायचं. त्यानंतर तुम्हाला नेकचे पॅटर्न दिलेले आहेत, स्क्वेअर नेक, राऊंड नेक, स्वीटहार्ट नेक, व्ही लेप नेक आणि व्ही नेक. अशा पद्धतीने 5 नेक आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला हवे तसे शेप तुम्ही ड्रॉ करू शकता. त्यानंतर त्याच्यामधून तुमचा नेक डीप किती आहे ते बघायचं. आता मी तुम्हाला दाखवते की माझं जे काही माझी रेडी शोल्डर पट्टी आहे ती 2.5 इंचाची आहे. त्यानंतर माझा राऊंड नेक आहे आणि माझा नेक डीप आहे 10 इंच. तर बघा, आता मी इथं वरती रेडी शोल्डर दिलेलं आहे. तर तुमचं रेडी शोल्डर जे काही असेल तो चार्ट तुम्ही समोर घ्या. तर आता बघा 2, 2.25, 2.5 पाऊण येतील. तर आता माझा रेडी शोल्डर 2.5 इंच आहे म्हणून मी हा चार्ट समोर घेतला. त्यानंतर माझा नेकचा शेप राऊंड आहे म्हणून राऊंड नेक, आणि त्यानंतर माझा नेक डीप किती आहे 10 इंच. तर तो कुठे येईल, 9 ते 11च्या मध्ये 10 इंच. तर मी अशा पद्धतीने घेईल आणि जिथं कुठं माझं ही जी लाईन आहे हिला उभं अशा पद्धतीने तुम्ही फिंगर ठेवा आणि हा जो काही राऊंड नेक आहे असा आडवा फिंगर तुम्ही पुढे घ्या सरकवत. त्यानंतर उभा आणि आडवा पॉईंट जिथे कुठे तुमचे दोघं फिंगर्स मॅच झाले तो पॉईंट तुम्ही मायनस करा. तर आता माझे फिंगर्स कुठं मॅच झाले, तर मला टोटल शोल्डरमधून 3 इंच मायनस करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही चार्ट बघायचा. तर चार्ट कसा बघायचा हे आपण पहिलेपासून बघत येत आहोत म्हणून तुमचं इथपर्यंत तर लक्षात आलंच असेल. फुल शोल्डर मायनस मिळालेले शोल्डर आणि त्याला डिवाइड 2 करायचं. तर फुल शोल्डर माझं 15, त्यानंतर मला मिळालेलं शोल्डर आहे 3 इंच. तर 15मधून जर का मी -3 केले तर माझं आन्सर येणार आहे 12, आणि 12ला डिवाइड जर का मी 2 केलं तर किती येईल 6 इंच. त्याच पद्धतीने तुम्ही ते करा. तुम्हाला तुमचं जे काही शोल्डर असेल त्याच्यामधून तुमचा नेक डीप आणि नेकचा शेपनुसार तुम्ही चार्ट बघा रेडी शोल्डर पट्टीनुसार, आणि जे काही तुम्हाला मायनस करायला सांगितलेलं आहे ते फुल शोल्डरमधून तुम्ही तेवढं मायनस करा. मायनस करून जे काही आन्सर येईल त्याला डिवाइड 2 करा. तर आता माझं आन्सर आलेलं होतं 12, 12ला डिवाइड 2 केलं तर किती आलं 6. तर मी इथून 6 वरती एक मार्किंग करते. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आणि त्यानंतर चेस्ट लाईनवरती सुद्धा 6 इंचावरती मी एक मार्किंग करते, आणि ही मार्किंग आता मी असं स्ट्रेट जोडणार. जोडून झाल्यानंतर काय करायचं, आता आपला ब्लाऊज डीपनेक आहे. डीपनेक असल्यामुळे आपल्याला इथं स्ट्रेट घ्यावं लागेल. तर बघा इथून तुमचं इथं जेवढा काही गॅप येतो तेवढाच इथं यायला पाहिजे अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर इथून आता आपल्याला मुंड्याचं मार्क करायचं, मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर मुंड्याला आकार देण्यासाठी ही जी काही लाईन आपण ड्रॉ केली या लाईनचा स्ट्रेट लाईनचा सेंटर घ्यायचा, सरळ टेप फोल्ड करायचा, सेंटर घेऊन इथून
आता इथून सुद्धा तुमचं चेस्टनुसार तुम्ही इथून बाहेर किती मार्क करायचं ह्या कोपऱ्यापासून, हा सुद्धा मी तुम्हाला मुंडा क्रॉस मार्क असं 2 मेजरमेंट असतील तिथं. जेव्हा तुमची चेस्ट 40च्या आत असेल तेव्हा तुम्ही इथून 1 इंचावरती एक मार्किंग करा. तर बघा, ज्यांनी कोणी चार्ट घेतलेले असतील त्यांनी चार्ट फॉलो करायचे. माझी चेस्ट 40च्या आत आहे 38 इंच, म्हणून मी इथून या कोपऱ्यापासून 1 इंचावरती मुंड्याला आकार देण्यासाठी मार्क करून घेतले. आणि आता मी इथून या सेंटरपासून मुंड्याला आकार देईल. त्याआधी आपल्याला काय करायचं, चेस्टचं मार्किंग करून घ्यायचं. तर जी काही तुमची चेस्ट असेल तिला डिवाइड 4 करा. तर आता माझी चेस्ट आहे 38 इंच, तर 38ला मी डिवाइड 4 केलं तर मला आन्सर काय मिळेल, 9.5 इंच. तर मी इथून 9.5 इंचावरती एक मार्किंग करते. त्यानंतर पुढे आपलं असणार आहे 1.5 इंच शिलाई मार्जिन. 1.5 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी घ्यायचं आहे. जी काही तुमची चेस्ट असेल चेस्टला डिवाइड 4 करा, तिचं मार्किंग करा. त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन हे ॲड करा. आता आपल्याला मुंड्याचं मार्क करायचं, किंवा जिथं कुठे तुमच्याकडे जर का आर्महोल कर्व असेल तर जिथं कुठं तुमचा आर्महोल कर्व सेट होत असेल हे पॉईंट, तिथं तुम्ही आर्महोल कर्व सेट करा आणि त्यानंतर पुढे मुंड्याला आकार द्या. तर बघा, अशा पद्धतीने मी मुंड्याला आकार दिला. नसेल तुमच्याकडे तर तुम्ही हाताने सुद्धा देऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही जर का नवीन शिकत असेल तर तुम्हाला याची खूप गरज आहे. त्यानंतर आता आपल्याला इथून कमरेचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर कमर आहे तुमचं, जे काही तुमचं कमर असेल, कमरेला डिवाइड 4 करा. तर कमर आहे 34 इंच, 34ला डिवाइड 4 केलं तर मला किती आन्सर मिळेल, 8.5 इंच. तर तुमचं जे काही कमर असेल त्याला डिवाइड 4 करा आणि त्यानंतर पाठीमागे टक्स घेण्यासाठी 1 इंच ॲड करा आणि त्यापुढे तुम्हाला 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. इथपर्यंत लक्षात आलंच असेल. त्यानंतर हे जे काही आपण 1.5 इंच मार्जिन ॲड केलेलं आहे याला जॉईन करून घ्यायचं. तर जॉईन करून घेतल्यानंतर आता इथं शोल्डरचं मार्क करायचं. आता इथून रेडी शोल्डर पट्टी किती हवी आहे तुम्हाला, शोल्डर मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी तुमची जी काही रेडी शोल्डर पट्टी तुम्हाला घ्यायची असेल त्याच्यात 1 इंच प्लस करायचं. तर माझी रेडी शोल्डर पट्टी आहे 2.5 इंच, त्याच्यात मी 1 इंच प्लस करते. तर 3.5 इंचावरती मी एक मार्किंग करते. तुमची जी काही रेडी शोल्डर पट्टी असेल, 2 असेल 3 असेल, जी असेल त्याच्यात तुम्ही 1 इंच प्लस करा. अर्धा इंच आपलं गड्याला फिनिशिंग देण्यासाठी जाईल आणि अर्धा इंच आपलं बाही जोडण्यात जाईल. असं आपलं टोटल 1 इंच मार्जिन आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. शोल्डर पट्टीचं मार्किंग करून झाल्यानंतर बंद बाजूकडे जे काही तुमचं एक्स्ट्रा उरलेलं असेल गॅप, तो असेल तुमची गळारुंदी. त्या गॅपला काय म्हणणार, गळारुंदी. तर बघा, माझी गळारुंदी किती आली, 2.5 इंच. तर चेस्टनुसार माझी गळारुंदीसुद्धा परफेक्ट आलेली आहे. आता हा बॅक पार्ट ड्रॉ करून झाला. आता आपण याला आहे तसं साईडला ठेवू. नंतर आपण याला साईड पार्ट आपण मोजून कट करून घेऊया. तर बघा, आता मी आहे तसं बॅक पार्ट साईडला ठेवते आणि त्यानंतर आपण फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करून घेऊया. तर त्यासाठी सुद्धा मी एक पेपर घेतला. आता इकडून आपल्याला शोल्डर मार्क करायचं आहे. जे काही शोल्डर असेल त्याच्या निम्म मार्क करा. त्यानंतर बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्क करा. फ्रंट आणि बॅकमध्ये सेम असेल, इथं कुठलेही काही चेंजेस होणार नाही. बऱ्याच जणींना प्रश्नसुद्धा पडेल की फ्रंटमध्ये आणि बॅकमध्ये वेगळं वेगळं करायचं, की तसं काही नाही. फ्रंट आणि बॅक दोन्ही सेम करायचं. 2.5 आणि 1 इंच कंपल्सरी तुमचं फिक्स मार्किंग असेल, याच्यात कुठलेही चेंजेस होणार नाही. चेस्ट माप, ब्लाऊजची उंची कितीही असू द्या. त्यानंतर बॅकमध्ये तुम्ही जेवढा मुंडा ड्रॉ केलेला होता सेम तेवढा करायचा, कारण डीप नेक आहे म्हणून. तर 7ला 1 लाईन कमी, तर 7ला 1 लाईन कमी मी मार्क केलं आणि त्यानंतर इथून आता एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. ही असेल आपली चेस्ट लाईन. आता ही जी काही आपण क्रॉस लाईन ड्रॉ केलेली आहे या क्रॉस लाईनचा सेंटर काढायचा. सरळ टेप फोल्ड करायचा, बाकी काहीही करायचं नाही. आणि या सेंटरपासून ब्लाऊजची उंची टाकायची.
बघा 16 इंचावरती मी एक मार्किंग करते आणि त्यानंतर इथून आपल्याला गळ्याचं सुद्धा मार्क करून घ्यायचं आहे। तर माझा फ्रंट नेक किती आहे 8 इंच, तर मी इथून गळ्याचं सुद्धा मार्किंग करून घेते। त्यानंतर माझा शोल्डर टू एपेक्स पॉइंट आहे तर 11.25 इंच, तर त्याच्यात मी अर्धा इंच प्लस करून 12.25 इंचावरती एक मार्किंग केलं। आणि त्यानंतर आता इथून हे जे काही गळ्याचं मार्किंग आहे या गळ्याचं मार्किंगच्या समोरच आपण एक लाईन ड्रॉ करून घ्यायची अशी, आणि इथून हा जो काही शोल्डर टू एपेक्स पॉइंट मार्क केलेला आहे इथून सुद्धा एक स्ट्रेट लाईन अशी ड्रॉ करायची। तर बघा ही असेल आपलं चेस्ट लाईन, गळ्याची लाईन, शोल्डर टू एपेक्स पॉइंट आणि खाली आपली ब्लाऊजची उंची। तर बघा याच्यात तुम्हाला कंपल्सरी बॅकमध्ये 1.5 इंच आणि फ्रंटमध्ये तुम्ही 2 इंच ॲड करा। बऱ्याच जणींचे कमेंट्स येत आहेत की ताई ब्लाऊजची उंची कमी होते, त्याच्यामुळे मी तुम्हाला बॅकमध्ये 1.5 इंच ॲड करायला सांगितलं आणि फ्रंटमध्ये 2 इंच। तर आता शोल्डर मार्क करून घेऊयात। तर शोल्डर मार्क करण्यासाठी तुम्ही चार्ट बघा, तुमचा गळा डीप किती आहे ते बघा। तर आता माझा पुढचा गळा डीप आहे 8 इंच, माझी रेडी शोल्डर पट्टी आहे 2.5 इंच आणि माझा गळ्याचा शेप आहे गोल गळा। तर मी ते सगळं चार्ट बघून फुल शोल्डर असेल, फुल शोल्डरमधून मिळालेले शोल्डर मायनस करा, त्यानंतर डिवाइड 2 करा। तर बघा आता माझं फुल शोल्डर होतं 15 इंच, त्याच्यात मला 2.5 इंच मिळालेले शोल्डर आहे ते मी 15 मधून 2.5 मायनस करते, तर माझं शोल्डर उरणार आहे 12.5 इंच। 12.5ला डिवाइड 2 करा, तर माझं फायनल शोल्डरचं मार्किंग काय येईल 6.25 इंच। जे काही तुमचं शोल्डर असेल त्याच्यामधून तुम्हाला चार्ट बघून मायनस करायचं आहे, मायनस केल्यानंतर डिवाइड 2 करा। तर इथून 6.25 इंचावरती मी एक मार्किंग केलं आणि त्यानंतर इथून चेस्ट लाईनवरती सुद्धा 6.25 इंचावरती एक मार्किंग करायचं। इथून एक अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आणि ही जी काही आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे या लाईनचा आता आपल्याला सेंटर घ्यायचा। तर बघा सरळ टेप फोल्ड केला, सरळ लाईनचा सेंटर घेतला, त्या सेंटरपासून पुढच्या आता आपण फ्रंट पार्ट ड्रॉ करतोय। तर बघा फ्रंट, तर आता फ्रंट पार्टमध्ये या सेंटरपासून आतमध्ये 0.5 इंच इतकं यायचं 0.25। तर त्यानंतर आणि इथून या कोऱ्यापासून 0.5 इंचावरती मार्किंग करायचं 0.75 आणि हे जे काही आपण 0.25 अर्धा इंचापेक्षा कमी म्हणजेच 0.5 इंचावरती जे काही मार्किंग केलेलं आहे तिथून अशी एक लाईन ड्रॉ करायची, त्या लाईनला खाली येऊ द्यायचं आणि इथून आता चेस्टचं मार्किंग करा। तर बॅकमध्ये आपण चेस्ट डिवाइड 4 केलं होतं, छातीचा चौथा भाग काढला, पण पुढच्या भागात फ्रंटमध्ये काय करायचं, फ्रंटमध्ये आपला जो काही छातीचा भाग आहे तो अशा पद्धतीचा असतो। तर बघा उभार भाग आहे आणि बॅकमध्ये असा आपला स्ट्रेट असतो, तर त्यामुळे आपल्याला फ्रंटमध्ये लुझिंग हे ॲड करायचं असतं। कंपल्सरी ब्लाऊज तुमचा कुठलाही असू द्या, फ्रंटमध्ये 1.5 इंच लुझिंग ॲड करा। तर आता माझी चेस्ट आहे 38 इंच, 38मध्ये 1.5 इंच मी ॲड केले तर चेस्ट होणार 39.5 इंच। त्यानंतर तिला मी डिवाइड 4 करते, तर माझं आन्सर काय येईल 9.87। तर 9.87 म्हणजे 10 इंचाला एक लाईन कमी। तर इथून मी एक मार्किंग करते, 10 इंचाला एक लाईन कमी मार्क करते आणि पुढे 1.5 इंच मार्क करते। शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच आपलं हे कंपल्सरी असेल, याच्यात जास्त प्लस करायचं नाही शिलाई मार्जिन। सेम पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे। आपल्याला मुंडा ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर तुम्ही हा आकार हाताने सुद्धा देऊ शकता। तर बघा पुढच्या मुंड्याला आकार देऊन झालेला आहे। तर इथं आपण 0.5 इंच आतमध्ये आलो तर आपल्या ब्लाऊजमध्ये मुंड्यामध्ये जे काही क्रीज पडतात किंवा तुमचे मुंड्याचे बरेचसे प्रॉब्लेम ह्या 0.5 इंच आतमध्ये आले तर सॉल्व होतात। तर ते कंपल्सरी फ्रंटमध्ये असेल, बॅकमध्ये नाही, फक्त फ्रंटमध्ये, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। त्यानंतर आता डीप नेक आहे म्हणून इथं एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। त्यानंतर जी काही तुम्हाला रेडी शोल्डर पट्टी हवी, शोल्डरचं मार्किंग करायचं
2.5मध्ये मी 1 इंच प्लस करते, 3.5 इंचावरती एक मार्किंग केलं आणि इथं मला आता ह्या जो काही गॅप मिळालेला आहे ती असेल माझी गळारुंदी। तर मला 3 इंचला एक लाईन कमी गळारुंदी मिळाली, तर मी इथं सुद्धा 3 इंचला एक लाईन कमी इतकं मार्क करते। तुम्ही इथं 5 इंच बॉटमला वाढवून सुद्धा घेऊ शकतात, पण जास्त गळा डीप होईल। आणि इथून मी एक असा बॉक्स तयार केला। बॉक्स तयार करून आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। गोल गळा आहे। जो काही तुमचा गळ्याचा आकार असेल तर ह्या बॉक्समधून तुम्हाला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता त्यानंतर इथून तुमचा जो काही एपेक्स टू एपेक्स पॉइंट असेल तर माझा एपेक्स टू एपेक्स पॉइंट आहे 8 इंच, तर मी इथून 4 इंचावरती एक मार्किंग करते। तर बघा इथं अशा पद्धतीचा एक प्लस पॉइंट मिळाला आणि जे काही तुम्ही एपेक्स टू एपेक्स पॉइंटचं मार्किंग केलेलं असेल त्याच्यामधून अर्धा इंच मायनस करून कमरेवरती मार्किंग करा। तर मी इथं 3.5 इंचावरती मार्किंग करते। जो काही तुमचा एपेक्स टू एपेक्स पॉइंट येईल त्याच्यामधून तुम्हाला कंपल्सरी अर्धा इंच मायनस करायचं आहे आणि कमरेवरती मार्किंग करायचं। तर बघा इथून अशी एक क्रॉस लाईन ड्रॉ करते। त्यानंतर इथून आपल्याला पुढे कमरेचा टक्स घ्यायचा आहे। तर तुमच्या छातीच्या मापानुसार कमरेचा टक्स हा वेगळा वेगळा असेल। आता ज्यांनी कोणी चार्ट घेतलेले असतील त्यांनी कमरेचा टक्स हा चार्ट समोर घ्या आणि तिथं बघा तुमच्या छातीच्या मापानुसार तुमचा कमरेचा टक्स हा किती येणार आहे। तर आता माझं चेस्ट छातीचं माप आहे 38 इंच। 30 ते 45 छाती असेल तेव्हा 3 इंचाचा टक्स घ्यायचा। तर 36 ते 45च्या मध्ये माझी 38 इंच छाती येते, त्याच्यामुळे मी 3 इंचाचा टक्स घेते। पण एक गोष्ट ओळखायची आहे, जर का तुम्हाला असं वाटत असेल चेस्ट तर 38 आहेच आणि 38च्या पुढे जो काही तुम्हाला टक्स घ्यायचा आहे तो तुम्ही बघा। त्यानंतर तुम्हाला जर का असं वाटत असेल की ह्या व्यक्तीला एवढा टक्स मोठा होईल, पप जास्त येईल, एवढा पप त्या बस्टमध्ये गरज नाही एवढ्या पपची, तेव्हा तुम्ही काय करायचं अर्धा इंच मायनस करायचं किंवा तुम्ही पूर्णसुद्धा घेऊ शकतात। पण इथं तुम्हाला मी एक एक पॉईंट का क्लिअर करते। कधी कधी काय होतं कोणाकोणाच्या बस्टमध्ये एवढा पपची गरज नाही राहत, तर तुम्ही जेव्हा ब्लाउज ट्राय कराल तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टींचं नॉलेज मिळेल। आता माझं जे काही मी तुम्हाला एक एक पॉईंट क्लिअर करते तर तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या की मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते। तर बघा आता माझी चेस्ट 38 जरी आहे, 38च्या पुढे टक्ससुद्धा मला 3 इंच दिलेला आहे, पण मला इथं 3 इंच टक्स घ्यायची गरज नाही, तर मी इथं 2.5 इंच घेणार आहे। कारण ते जे काही कस्टमर आहे त्या कस्टमरला एवढ्या पपची गरज नाही। आणि हे मी कसं ओळखलं, बॉडी बघूनच आपल्याला ओळखायचं आहे। एवढं तर्क तुम्हाला लावून घ्यायचं, याच्यात तुम्हाला कुठलाही चार्ट वगैरे काही मिळणार नाही। आता समजा मी इथं 2.5 इंच घेतला म्हणून तुम्ही पण 2.5 इंच घ्यायचा नाही, तुम्ही पहिले बॉडी बघायची। तर त्या बॉडीमध्ये एवढ्या पपची गरज आहे का, असेल तर तुम्ही डायरेक्ट 3 इंच घ्या, नाहीतर अर्धा ते पाव इंच असं थोडंफार कमी जास्त तुम्हाला प्लस मायनस करून घ्यायचं आहे। तर एक गोष्ट इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलीच असेल। तर बघा आता मी जर का इथं 3 इंचाचा सुद्धा टक्स घेऊन घेतला असता किंवा 2.5 इंचाचा, तर इथं तुम्हाला मी ही गोष्ट का क्लिअर करते, तुम्हाला पुढे पुरेपूर डीपमध्ये नॉलेज मिळायला पाहिजे असं मला वाटतं, त्याच्यामुळे। नाहीतर एवढं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं नसतं, डायरेक्ट मी 2.5 इंचाचा जरी टाकला असतं तरी चाललं असतं। पण तुम्हाला खूप एकदम प्रोफेशनल पद्धतीने यायला पाहिजे आणि तुम्ही जे काही माझ्यावर विश्वास करून ब्लाऊज कट करता त्याच्यामुळे माझंसुद्धा काम आहे की मी तुम्हाला एक एक पॉईंट हा व्यवस्थित क्लिअर केला पाहिजे। त्याच्यामुळे बऱ्याच जणींना असं सुद्धा वाटतं की ताई तुम्ही एकच गोष्ट 2-2 वेळा का बोलतात, तर मी याच्यासाठी बोलते की तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, कारण तुम्ही मी जे एक्सप्लेन केलेलं असतं परत तेच प्रश्न तुम्ही मला विचारत असतात। त्याच्यामुळे माझं सांगायचं काम आहे, मी एकदा नाही 4 वेळा सांगेल, पण ते तुम्हाला किती वेळा समजून घ्यायचं ते तुमच्यावरती आहे। तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। तर इथं टक्स कसा घ्यायचा हे समजलंच असेल। कमरेचं मार्किंग करून घेऊयात। तर कमरेचं मार्किंग कसं करायचं, तर कमरेचा चौथा भाग जो काही आहे 8.5 इंच तुमचा जो काही असेल कमरेचा चौथा भाग काढा। आणि आता माझा कमरेचा चौथा भाग आहे 8.5 इंच, तर मी मार्किंग कसं करेल, हा टक्स मायनस करून। तर बघा हा टक्स मायनस होईल अशा पद्धतीने, जेव्हा हा टक्स आपला मायनस होईल
ब्लाऊजचा, हे बघा हा टक्स, तर हा टक्स असा मायनस करायचा आणि हा टक्स असा मायनस करूनच कमरेचं मार्किंग हे करून घ्यायचं. तर मी इथून आता 8.5 इंचावरती एक मार्किंग करते इथून. तर बघा 8.5 इंचावरती मी एक मार्किंग करते आणि त्यानंतर आता इथं माझा पेपर हा मला एवढा कमी झालेला आहे, तर काहीच हरकत नाही, मी वाढवून घेईल पुढे. हे किती आहे तर 1 इंच मला फक्त अस्तरवरती कट करताना अर्धा इंच वाढवायचं आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, इथं पेपर कमी पडला त्याच्यामुळे. फक्त अस्तरवरती कट करताना बॉटमला अर्धा इंच वाढवून घ्या आणि ही लाईन पट्टीने अशी जोडून घ्यायची. बाकी काहीही करायचं नाही, टेन्शन घ्यायचं सुद्धा काहीच काम नाही आणि तुमचा ब्लाऊजसुद्धा चुकणार नाही. मी हे 1.5 इंच शिलाई मार्जिन जोडून घेते. अशा पद्धतीने मी जोडणार आहे. तर चला, काहीच प्रॉब्लेम नाही, मी अस्तरवरती कट करताना वाढवून घेईन. तर आपल्याला मुंड्यातला टक्स घ्यायचा आहे. तर मुंड्यातला टक्स कसा घ्यायचा तर ते सुद्धा तुमच्या छातीच्या मापानुसार आहे. 30 ते 45 इंच जेव्हा तुमची छाती असेल तेव्हा तुम्हाला 1.5 इंच टक्स घ्यायचा आहे. आता तुमच्याकडे चार्ट असेल तर तुम्ही कोणता चार्ट बघायचा, मुंड्यातला टक्स हा चार्ट तुम्ही समोर घ्या, ज्यांनी कोणी चार्ट आणि नोट्स प्रोव्हाइड करून घेतलेल्या आहेत त्यांनी, आणि तुमच्या छातीचं मापसुद्धा दिलेलं आहे आणि छातीच्या मापाच्या पुढे जो काही तुम्हाला टक्स दिलेला आहे तो तुम्ही घ्या. तर आता माझ्या छातीच्या मापानुसार 38 इंच छाती आहे, तर छातीच्या मापानुसार इथं माझा 1.5 इंचाचा टक्स येतो. तर बघा 1.5 इंच मी छातीच्या लाईनवरती टेप ठेवला. तुमचा जो काही असेल 1 इंच, 1.25 इंच, 2 इंच, तर तुम्ही तो असा टेप ठेवायचा छातीच्या लाईनवरती. तर आता माझा 1.5 आहे म्हणून मी 1.5 इंच छातीच्या लाईनवरती टेप ठेवला आणि मी त्याला अशा पद्धतीने पुढे सरकवत घेऊन जाईल. तर तुम्हाला सुद्धा असं पुढे सरकवत घेऊन जायचं आहे. तर जिथं कुठं मुंड्याला टेप टच झाला तिथं एक मार्किंग करा. तर बघा इथं टच झाला. तुमचा जो काही असेल 2 इंच, 2.5 इंच तो टेप ठेवा असं छातीच्या लाईनवरती आणि पुढे सरकावा. जिथं कुठं मुंड्याला टच झाला ते तुम्ही मार्क करा. आता तर या पॉईंटपासून मला निम्मे मार्क करून घ्यायचा आहे जो काही मी टक्स घेतला. तर आता मी टक्स किती घेतला होता, 1.5 इंचाचा, तर मी 1.5 इंचावरती टेप फोल्ड करेल. तर टेप फोल्ड करा मधून, तर बघा 1.25 इंच आलं. तर आता मी काय करेल, हा जो काही आपण पॉईंट मार्क केलेला आहे या पॉईंटपासून इकडे 1.25 इंचावरती एक मार्किंग करेल आणि इकडे सुद्धा 1.25 इंचावरती एक मार्किंग करेल. म्हणजे टोटल टक्स आपला किती होईल, 1.5 इंचाचा. तर तुमचा जो काही टक्स असेल 1.5, 2 त्याचं तुम्हाला असा टेप फोल्ड करायचा. आता जर का 2 इंच टक्स असता तर 1 इंचावरती टेप फोल्ड झाला असता आणि हा जो काही आपण पहिला सेंटरमधला पॉईंट आपण मार्क केलेला आहे चेस्ट लाईनवरती टेप ठेवून त्याच्यापासून मी दोन्ही साईडने निम्मे मार्क करेल. तर 1.5 इंचाच्या निम्मे मी मार्क केलं म्हणजे टोटल टक्स आपला येईल 1.5 इंचाचा. तुमचा जो काही टक्स असेल त्याला फोल्ड करा टेप, त्याचा निम्मे करा, दोन्ही साईडला निम्म मार्क करा. तर अशा पद्धतीने मार्क करून झाल्यानंतर आता मी हे काही जे काही दोन्ही पॉईंट्स आहेत ते मी ॲपेक्स पॉईंटला जोडते. तर फिटिंग सेटकडचा जी काही लाईन मी ड्रॉ करते तिला थोडी बाहेर जाऊ देते अशा पद्धतीने आणि या लाईनला अशा पद्धतीने जोडते ॲपेक्स पॉईंटला. तर बघा दोन्ही लाईन मी ॲपेक्स पॉईंटला जोडल्या. ॲपेक्स पॉईंटला जोडून झाल्यानंतर आता खाली आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. जी काही तुम्ही लाईन ड्रॉ केलेली आहे त्या लाईनचा तुम्हाला सेंटर घ्यायचा आहे, म्हणजे 4 भाग करायचे. तर पहिले एकदा टेप फोल्ड करा आणि इथून एक मार्किंग करा. तर बघा जिथून कुठून टेप फोल्ड झालेला आहे परत तिथं एक टेप फोल्ड करा अशा पद्धतीने आणि या सेंटरपासून दोन्ही साईडने तेवढं मार्क करा. तर बघा सेंटरपासून दोन्ही साईडने मी मार्क केले म्हणजे आपल्याला किती भाग मिळाले, 4 भाग. तर हे का, तर आपला प्रिन्सेस कटला आकार परफेक्ट आला पाहिजे. प्रिन्सेस कटचा आकार चुकला म्हणजे समजायचं तुमचा ब्लाऊज चुकला. कारण प्रिन्सेस कटमध्ये जर का थोडा जरी क्रीज आला तरी ब्लाऊजची फिनिशिंगही चुकते. आता हा जो काही सगळ्यात खालचा पॉईंट आपण मार्क केला तिथून बाहेर अर्धा इंच एक मार्क करा.
आणि सेंटरमधला जो काही पॉईंट आहे तिथून अर्धा इंचापेक्षा कमी म्हणजे पाव इंच इतकं मार्किंग करायचं. त्यानंतर हा जो काही आपला 3 नंबरचा पॉईंट आहे इथून अगदी 1 लाईन इतकं मार्किंग करायचं. आता हा जो काही अर्धा इंच आपण मार्किंग केलेलं आहे ते खाली स्ट्रेट कमरेला जोडायचं बघा. आणि त्यानंतर ही लाईन पाव इंचाला अशी जोडायची आणि त्याच्या पुढे कंटिन्यू करायची. हे जे काही आपण 1 लाईन इतकं मार्क केलेलं आहे इथं, तर बघा इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल की प्रिन्सेस कटला आकार कशा पद्धतीने द्यायचा. अशाच पद्धतीने तुम्हाला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर जी काही हुक आयपट्टीकडची बाजू आहे इथून अर्धा इंच कंपल्सरी मायनस करायचं प्रत्येक मापासाठी. तर इथून मी अर्धा इंच मायनस केले. इथं नाही करायचं, फक्त इकडे करायचं मायनस. आणि हुकाई पट्टीकडची लाईन आहे हिला मी मोजते. तर किती आली 4.25 इंच आणि 1 लाईन. तर सेम मी हा जो काही आपण प्रिन्सेस कटचा आकार दिलेला आहे या आकारावरती टेप ठेवते, टेप फिरवते आणि तिथं तेवढं मार्क मी करते 4.25 इंच आणि वरती 1 लाईन. तर बघा इथून मी एक मार्किंग केलं 4.25 इंच आणि वरती 1 लाईन. त्यानंतर इथं जे काही आपण मार्क केलेलं आहे ते आपलं मायनस होईल. तिथून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. तर बघा अशी एक सरळ लाईन मार्क करायची म्हणजे हे आपलं मायनस होईल. तर बघा जिथं कुठं आता मी ह्या रेड पेनने जे काही लाईन ड्रॉ केलेल्या आहेत हे आपलं कट होणार आहे. तर बघा हे आपण का मोजून घेतलं हे तुम्हाला समजलंच असेल. ही जी काही लाईन आहे ही अशी स्ट्रेट आहे आणि हा जो काही आकार दिला तो असा फिरून गेला म्हणजे त्याचं अंतर वाढलं. तर आपल्याला जोडताना हे खाली वरती व्हायला नको, कमी किंवा जास्त व्हायला नको, म्हणून आपण हा इकडचा पार्टसुद्धा मोजून घेतो. तर इकडची लाईन तुमची जेवढी आली तेवढा इकडची ही जी काही आपण इकडचा प्रिन्सेस कटचा आकार दिलेला आहे ती लाईनसुद्धा तुम्ही मोजा आणि इकडे जेवढं तुमचं मार्क आलेलं असेल तेवढं मार्किंग तुम्ही इकडे करा आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करा. खाली जेवढं उरेल तेवढं पूर्ण कट करा. हा मुंड्यातला टक्सुद्धा आपला मायनस होणार आहे. इथपर्यंत समजलं असेल. तर बघा अशा पद्धतीनेच तुम्हाला सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. अर्धा इंच इकडे मायनस होईल, हे उरले हे सुद्धा आपलं अर्धा इंच मायनस होईल. आणि बघा इथून सुद्धा आपलं ब्लाऊज चेस्ट लाईनच्या खाली गळा गेलेला आहे म्हणून अर्धा इंच शोल्डरमधून मायनस होईल. अशा पद्धतीने आपल्या ब्लाऊजची उंची 2 इंच कमी होते म्हणून तुम्हाला आधीपासून सांगते की ब्लाऊजची उंची घेतानाच तुम्ही जास्त घ्यायची आहे. त्यानंतर आता पुढे ही जी काही इकडची क्रॉस लाईन आहे ही क्रॉस लाईन तुम्ही मोजायची. ॲपेक्स पॉईंटपर्यंत जेवढी ही क्रॉस लाईन आली तेवढी तुम्ही ही इकडची लाईन मोजायची. तर बघा टेप एवढा बाहेर गेला तर तिथे एक मार्किंग करायचं. तिथं एक मार्किंग करून झाल्यानंतर ही जी काही तुमची फिटिंग लाईन आहे तिथून अर्धा इंच खाली जायचं. एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर तर बघा आता इथून एक सरळ लाईन ड्रॉ करायची. तर सरळ लाईन ड्रॉ करताना पट्टी कशी ठेवायची या लाईनच्या बरोबर इक्वल अंतर आलं पाहिजे अशी. तर आता मी जर का अशी ठेवली असती तर अशी ठेवून सुद्धा मी इथून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकते. पण बघा इथं अंतर किती आणि इथं अंतर किती आहे. तर तुम्हाला अशी पट्टी ठेवायची नाही. तर पट्टी ठेवताना तुम्ही ह्या लाईनकडे बघा आणि बघा की तुमचं पट्टी आणि ह्या लाईनमधलं अंतर हे खालीपर्यंत इक्वल येतं आहे का. अशा पद्धतीने तुम्ही पट्टी ठेवायची आणि तिथून खाली एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. तर बघा इथपर्यंत समजलंच असेल. आणि इथून आता ह्या बॉक्समधून मुंड्याला नवीन आकार द्यायचा. इथून हाताने सुद्धा देऊ शकता, कर्व असेल तर कर्वने द्या. तर आता आपला हा जो काही आपण हा टक्स मायनस करू, हा टक्स जेव्हा आपला हा टक्स असा मायनस होईल इथपर्यंत, तर बघा आपला हा जो काही मुंडा आहे तो मुंडा बरोबर रेड मुंड्याला कंटिन्यू होतो. आणि जो काही आपण पहिले ब्राऊन स्केच पेनने मुंडा मार्क केलेला आहे बघा तो किती खाली गेला, खूप डिफरंट गेला, तो वेगळा वाटतोय, तो मुंड्याला कंटिन्यू होत नाही. तर तुम्हाला नवीन मुंडा देणं कंपल्सरी आहे. नवीन मुंड्याला आकार द्या आणि बघा बरोबर आपला कंटिन्यू होईल. मुंड्याचा आकारसुद्धा परफेक्ट आलेला आहे. तर इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल.
तर बघा, इथपर्यंत समजलंच असेल. खूप प्रोफेशनल पद्धत आहे आणि ब्लाऊज फिटिंगला सुद्धा खूप सुंदर बसतो. याच्या आधीचे व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा, नवीन असाल तर. तर बघा, आता हा टक्स आपल्याला इथून मायनस करून घ्यायचा आहे. त्याआधी मी तुम्हाला इथं एक गोष्ट सांगितलेली आहे, जेव्हा तुमचं गळ्याची उंची चेस्ट लाईनच्या खाली जात असेल तेव्हा तुम्हाला कंपल्सरी इथून शोल्डरमधून अर्धा इंच मायनस करायचं आहे, कंपल्सरी. तर बघा, इथून मी अर्धा इंच मायनस करते. तर समजलं असेल की अर्धा इंच आपलं वरून मायनस झालं, खाली एवढं मायनस झालं, तर ब्लाऊजची उंची आपल्याला घेताना जास्तच घ्यायची आहे. आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर त्याआधी इथून आपल्याला हा टक्स मायनस करून घ्यायचा. तर बघा, अशा पद्धतीने हा टक्स मायनस करून घ्यायचा आहे, कंपल्सरी. तुमच्याकडे जर का स्टेपलर असेल तर तुम्ही स्टेपलरने सुद्धा पिन मारू शकतात, किंवा तुम्ही अशा पद्धतीने फेविकॉलने किंवा तुमच्याकडे जे काही असेल त्याच्याने तुम्ही टक्स मायनस करून घ्या. कंपल्सरी टक्स मायनस करायचा. मायनस केला आणि आता आपल्याला इथून प्रिन्सेस कटला आकार देऊन घ्यायचा आहे. तर ही जी काही आपण लाईन आहे, ही जी काही क्रॉस लाईन आहे, या लाईनचं सेंटर घ्यायचा. या लाईनचं सेंटर घ्या. टक्स मायनस करून झाल्यानंतरच प्रिन्सेस कटला आकार द्यायचा आहे. या लाईनपासून खाली अर्धा इंचावरती एक मार्किंग करा आणि हा जो काही सेंटर घेतलेला आहे, इथून बाहेर अर्धा इंचापेक्षा एक लाईन कमी मार्क करा. प्रिन्सेस कटला आकार द्यायचा. तर बघा, हा आर्महोल करून मी अशा पद्धतीने सेट केला आणि सेट करून झाल्यानंतर इथून मी असा प्रिन्सेस कटला आकार देऊन घेते. अर्धा इंचाला एक लाईन कमी इतकं बाहेर मार्क करा. या लाईनपासून खाली अर्धा इंच मार्क करा आणि बरोबर हे तिन्ही पॉईंट मिळून प्रिन्सेस कटला आकार द्या. कंप्लीट आधी आपण शोल्डरपासून कट करून घेऊया. इथून मुंड्याचा आकार आहे तसा कट करा. आता इथून गळ्याचा आकार कट करा. आता खाली हे जे काही अर्धा इंच मायनस करायचं आहे हे कट करा. त्यानंतर हा टक्स सुद्धा आपला मायनस होईल. त्यानंतर हे जे काही खाली अर्धा इंच मायनस होईल. इथून प्रिन्सेस कटला आपण जसा आकार दिलेला आहे सेम त्याच आकाराने कट करून घ्या. इथून आता प्रिन्सेस कट करायचा. तर बघा, अशा पद्धतीने. आणि इथं बघा, असा थोडा असा पॉइंट, तर इथं जर का असा थोडा पॉइंट बनत असेल तर या पॉइंटला मायनस करायचं. इथून कट करा. तर बघा, तो पॉइंट सुद्धा मी मायनस करून घेतला. तर किती परफेक्ट आलेला आहे कटिंग. इथं फक्त आपल्याला अस्तरवरती कट करताना अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, बाकी काहीही करायचं नाही. बॅक पार्टचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर बॅक पार्टचं कटिंग करताना आपल्याला पहिले साईड पार्ट मोजून घ्यायचे, चेक करून घ्यायचे आहेत. तर बघा, इथं माझे साईड पार्ट हे बरोबर आलेले आहेत. इथं मला कुठलंही काहीही चेंज करायची गरज नाही. साईड पार्ट बरोबर आले म्हणून मी इथून काहीही कट केलं नाही. त्यानंतर आता इथून तुम्हाला खालची रेडी पट्टी किती हवी ती पट्टी तुम्ही चेक करा. 3 इंच मला रेडी ब्लाऊजची पट्टी पाहिजे, त्याच्यामुळे मी 1 इंच प्लस केलं आणि 4.5 इंचावरती खालून एक मार्क केलं. आता इथून
जे काही उरलेलं असेल ती असेल आपले गळ्याची उंची। तर इथून मी एक गळ्याची उंचीसाठी एक लाईन ड्रॉ करते। इथं जेवढी गळा रुंदी आहे 2.5 इंच, तर इथं सुद्धा मी 2.5 इंचावरतीच एक मार्किंग करते। तुम्हाला हवं तर तुम्ही अर्धा ते पाव इंच वाढवू शकतात। तुम्हाला आता गळा किती डीप आवडतो त्यानुसार आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बॉटमला गळा डीप घेऊ शकतात। आणि इथून आता गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा। तर माझा बॅकनेक सुद्धा गोलच आहे, त्याच्यामुळे मी गोल देते। तुमचा जो काही गळ्याचा शेप असेल तो तुम्ही देऊन घ्यायचा आहे। इथून आता गळा हा आपला चेस्ट लाईनपेक्षा खाली गेलेला आहे, म्हणून कंपल्सरी अर्धा इंच मायनस करायचं, जसं की आपण फ्रंटमध्ये केलं। आता इथून ब्लाउज कट झाला तर अर्धा इंच इथं माझं शोल्डर जॉईंट होईल आणि इथून खाली बघा, इथून अर्धा इंच माझं बॉटमला फिनिशिंग जाईल, बरोबर 13.5 इंच माझी रेडी उंची येईल। अशा पद्धतीने तुम्हाला पहिले चेक करायचं आहे की वरती तुमचं किती मार्जिन जाईल, खाली किती जाईल आणि त्याच्यात तुम्हाला रेडी बॅक पार्ट रेडी किती हवा। तर इथपर्यंत कळलंच असेल। आता आहे तसा बॅक पार्ट आपण कट करून घेऊयात। त्यानंतर बॅक नेक, आता इथून ही जी काही आपली गळ्याची लाईन आहे हिला पुढे कंटिन्यू करायचं आणि हा जो काही पार्ट आहे फिटिंग लाईन पर्यंत याचा सेंटर घ्यायचा इथून आणि दोन्ही साईडला अर्धा इंच मार्क करून 1 इंचाचा आपला टक्स येईल। तर इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल। आणि स्लीवचं कटिंग आपण डायरेक्ट अस्तरवरती करून घेऊयात। तर बघा आता शिलाई मार्जिन हे कुठे कुठे ॲड करायचं आहे। तर अस्तरवरती कट करताना बॅक पार्ट आहे तसा कट करा। आपला व्हिडिओ खूप मोठा होईल एकाच व्हिडिओमध्ये आपण सगळं घेतलं तर। आणि त्यानंतर तुम्हाला अस्तरवरती कट करताना फक्त काय करायचं, हा जो काही आपण प्रिन्सेस कटचे हे दोन्ही पार्ट जोडू, तर आपल्याला हे दोन्ही पार्ट जोडायला अर्धा इंच लागतं मार्जिन। त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये अर्धा इंच दोन्ही साईडला अशा पद्धतीने मार्जिन ॲड करा। इकडे पण अर्धा इंच ॲड करा आणि इकडे पण अर्धा इंच ॲड करा अस्तरवरती कटिंग करताना। आणि त्यानंतर हुकाय पट्टीकडे सुद्धा तुम्हाला अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं आहे। बस बाकी काहीही करायचं नाही, पार्ट आहे तसे ड्रॉ करा। समजलंच असेल। त्यानंतर बघा हे स्लीवचे जे काही पॅटर्न आहे ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघून काढून ठेवा आणि हे पॅटर्न कशी यूज करायची हे सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। अजून याच्या पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघणार आहोत। प्रत्येक ड्रेसमध्ये आणि ब्लाऊजमध्ये तुम्हाला लागतील। तुम्ही ब्लाऊजमध्ये किंवा ड्रेसमध्ये दोघांपैकी कुठलंही पॅटर्न यूज करू शकतात। तर मी आता इथं टी शर्टचं जे काही पॅटर्न आहे ते यूज करणार आहे। आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूया। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल। तर बघा आता याचं अस्तरवरती कटिंग करताना फक्त कुठे मार्जिन ॲड करायचं हे मी सांगितलं आहे तसं कट करा। स्लीवचं कटिंग कसं करायचं हे सुद्धा आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। याच्या आधीचे व्हिडिओ बघा आणि स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ मी 2 ते 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। स्टिचिंगचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता। इथं थांबवते। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। यानंतर बोटनेक ब्लाऊजला सुरुवात करूयात। बोटनेकमध्ये जेवढे काही प्रकार असतील तेवढे आपण ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग बघूयात आणि तुम्हाला कोणत्या साईजचा ब्लाऊज कटिंग पाहिजे आहे ते सुद्धा कमेंट करा। आता बोटनेक मग नंतर कॉलर सर्व आपण बघणार आहोत। तर मैत्रिणींनो, राजा राणी कोचिंग पद्धतीने जर का तुम्हाला आपल्या मराठी भाषेत सोप्या आणि साध्या पद्धतीने शिकून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा। तर ज्यांना कोणाला चार्ट्स आणि नोट्स पाहिजे आहेत त्यांनी मेसेज करा। पहिले पूर्ण इन्क्वायरी करा आणि त्यानंतरच तुम्ही
घ्या, कोणाला जबरदस्ती नाही की तुम्ही घ्याच असं. ज्यांची इच्छा असेल मनापासून शिकायची फक्त त्यांनीच घ्या, कोणालाच काहीच जबरदस्ती नाही. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथं थांबवते आणि अशाच छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहूयात. कटिंग आणि स्टिचिंग, 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा. काही प्रॉब्लेम असेल तर कटिंग करून बघा आणि जिथं कुठं प्रॉब्लेम आला त्याचे फोटो शेअर करून तुम्ही मला तुमचा प्रॉब्लेम माझ्यासोबत शेअर करू शकतात. मी तुम्हाला नक्कीच आन्सर देईल की तुम्हाला कुठे काही चेंजेस करायचे आहेत असं. तर चला, अशाच छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहूयात.